अभी अभी तुषार यादव असे लांजा पुनस या संघाचे नावाजलेले खेळाडू आपल्याला खेळताना दिसणार आहेत। तसेच गारगीर वरवडे संघामध्ये देखील नावाजलेले असे फलंदाज आहेत। उज्ज्वल आहे, लारा आहे, कारण नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण या स्पर्धेमध्ये त्यांनी ओपनची टुर्नामेंट जिंकलेली आहे। वैयक्तिक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो अभि फुल टच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला एक धाव निश्चितरित्या पूर्ण होते। चेंडूचा अडवेपर्यंत एकच धाव घेऊन समाधान मानावं लागतंय ते प्रितेशाला। एका धावेने संघात स्वतःचं खातं खोललेलं पुन्हा एकदा बॉलिंग करण्यावर पोहोचताना अभि ऑन साइडला 5 आणि ऑफ साइडला 4 अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। आणि आता मात्र गोल लेंथवर टाकलेले चेंडूने थोडीशी उंची घेतलेली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे चेंडू। निर्धाव पद्धतीचा चेंडू कमीत कमी 50 ते 60 धावा बनवाव्या लागतील जर सामना चांगल्या पद्धतीचा प्रेक्षकांना दाखवायचा असेल तर। पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो अभि। पहिल्या चेंडूवर एक धाव आणि त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत। स्ट्राईकला तो निवासाला काही चेंडू समजत नाही। लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत। पुन्हा एकदा षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो अभि। उत्कृष्ट गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी। आता मात्र वरती चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलेला आणि क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण झालेली। एका धावेने निवासाने स्वतःचं खातं भरलेलं आहे। संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा। पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला एक धाव नक्कीच पूर्ण होते। चेंडूचं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते प्रितेश याला। उत्कृष्ट गोलंदाजी आणि तसेच क्षेत्ररक्षण देखील करतायत ते 56 रॉकर्स पुनस संघाचे खेळाडू। 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा झालेल्या आहेत। या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतो तो अभि। दिनांक 1 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान याच मैदानावर पुन्हा एकदा ट्रॉफी होणार आहे। एक ग्रामपंचायत पद्धतीची मान्सून ऑफर असणार आहे। त्या स्पर्धेत देखील आकर्षक बक्षिसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्या स्पर्धेचे आयोजक आहेत अमोल पाटील, रुपेश शिवलकर, भूषण चौंडे। तर त्या स्पर्धेत देखील सर्व संघांनी सहभाग होऊन स्पर्धेची शान वाढवायची आहे। आणि एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली होती 3 धावा। उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी अभि यादव यांनी। श्री मसोबा चषक 2020 या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस। या स्पर्धेचे आयोजक आहेत ते उपेश चव्हाण, मनोज तांडेल, आशिष सावंत। उत्तमरित्या आयोजन केलं या स्पर्धेचे। सर्व सामने tenniscricket.com वर लाईव्ह दाखवण्यात येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून। तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंची LED टीव्ही ठेवलेला आहे। तसेच इतर आकर्षक बक्षिसे या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत। अजून आपल्याला लास्टच्या दिवशी षटकारांसाठी, चौकारांसाठी, विकेटसाठी देखील बक्षिसे पाहण्यात येतील। ते पुढचं पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे तो गोलंदाज स्वप्नील याने। चेंडूला गती नाही परंतु चांगले टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो स्वप्नील। पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला एक धाव पूर्ण केलेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालेली आहे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का मिळतोय तो गारगी वरवडे संघाला। आता गारगी वरवडे संघाचा हुकमी एक्का मानला जातो तो उज्ज्वल पारकर उर्फ खलिया नावाने ओळखला जाणारा असा रत्नागिरीतील नावाजलेला असा खेळाडू। नक्कीच त्याच्या बॅट मधून प्रेक्षकांना षटकार चौकारांची आताच बजी बघायला मिळेल, कारण या ग्राउंडवर तो
याआधी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. संघाची धावसंख्या झाली होती 4. एक फलंदाज बाद 4. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो स्वप्नील. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते पुन्हा संघाचे खेळाडू. स्ट्राईकला होतो प्रितेश. एक उत्कृष्ट फलंदाज आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु त्याचा काही फायदा होऊ शकला नाही तो प्रितेश. आणि निर्धाव चेंडू. थोडस नाराज दिसत आहेत ते उज्ज्वल आपल्या खेळाडूवर. थोडस कानमंत्र देताना अजूनही एकही चौकार किंवा षटकार लगवला नाही. 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या षटकातील 14 चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा स्वप्नील. पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा वाईटचा इशारा. पंचायत ते योगेश सावंत. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नीलचा. आणि आता मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तो कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होत आहे ते क्षेत्ररक्षकाकडून. आणि MS धोनीच्या स्टाईल मध्ये तो चेंडू यष्टीवर टाकला होता. तो तुषार याने एक नावाजलेला असा खेळाडू तुषार यादव. आणि आता स्ट्राईकला तो उज्ज्वल पारकर उर्फ खाली. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो स्वप्नील. एक हार्ड हिटरचा फलंदाज उज्ज्वल पारकर. बघूया कसा प्रकारचा खेळ करतो. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खूपच ऑफस्टंप बाहेर टाकलेला चेंडू. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करत होता स्वप्नील, परंतु आता स्क्वेअर मारा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार स्क्वेअर पद्धतीची गोलंदाजी करतो तो स्वप्नील. या अगोदरचे 4 चेंडू उत्कृष्ट रित्या टाकल्या होत्या, पण आता मात्र वाईट चेंडू टाकतो. थोडस कानमंत्र देताना स्वतः कर्णधार तुषार यादव. स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज आल्यावर त्याच्यावर थोडस दडपण दिसते आपल्याला. पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आन्सरच्या दिशेने खेळलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. बाउंड्री लाईन खूप लांब असल्यामुळे जरी चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला तरी सहजरित्या 2 धावा आपल्याला धावून काढता येतात या मैदानावर. मसुबा क्रीडांगण मीरा या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आन्सरच्या दिशेने खेळलेला आहे आणि षटकार. कॅच होऊ शकला असता, परंतु जजमेंट काही बरोबर केली नाही. क्षेत्ररक्षकाने अगोदरच पुढे धावत गेला आणि हा षटकार खाली याच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 2 षटका अखेर 16 धावा. एक फलंदाज बाद 16 धावा. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 3रं षटक घेऊन येतो तो तुषार यादव. वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतो तो प्रितेश, तर एका षटकाराने वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय तो उज्ज्वल. संघाची धावसंख्या झाली होती 2 षटका अखेर 16 धावा. पंचांच्या डाव्या दिशेने 10-12 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो तुषार. तुषार याचा पहिला चेंडू प्रितेश याच्यासाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली होती तुषार याने.
संघाला बसलेला दुसरा धक्का 16 धावसंख्येवर. प्रितेशची जागा घेण्यासाठी जातो तो अविनाश. आता स्ट्राईकला येतो उज्ज्वल पारकर. एका षटकाराने शिकवतो. स्वप्नीलाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून संघाला एका चांगल्या स्थितीत घेऊन आला होता तो उज्ज्वल. संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. उत्कृष्ट गोलंदाज आहे. समोर तो तुषार यादव. पुढचा चेंडू आणि ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. उज्ज्वल याच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार लगावले ते उज्ज्वल पारकर उर्फ खलियानी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 22 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. या अगोदर प्रितेशच्या बॅटवर सर्व काही चेंडू घेत नव्हता. बॅटच्या 2-3 वेळा त्याच्या एज लागले होते आणि त्याचा मोठा फटका काही बघायला मिळाला नव्हता. त्यानंतर या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो तुषार. स्लो रन पद्धतीचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळलेला आहे आणि झेल बाद होतो तो उज्ज्वल. एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू षटकार लागला पण त्यानंतर त्याने एक स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकून फलंदाजाला बाद केलेला आहे. उज्ज्वल याची जागा घेण्यासाठी जातो तो तेजस. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो गारगीवरवड संघाचा तेजस. अनेकदा संघ अडचणीत असताना उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्याला संघाला भक्कम स्थितीत घेऊन पोहोचवले आहे तो असा तेजस आता ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार तुषार. स्ट्राईकला येतो अविनाश. उत्कृष्ट चेंडू. अविनाशाला काही समजले नाही. बॅटची कडा घेऊन उत्कृष्ट थ्रो रनआउटचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी होतात ते अविनाश आणि तेजस. एका धावेने अविनाशाने स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकामध्ये 7 धावा देत 2 सफलता मिळवल्या ते तुषार याने. स्ट्राईकला तो तेजस. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे गारगी वरवड संघाचा. 5वा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलेला आणि 1 धाव. एका धावेने तेजस यांनी स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 24 धावा. षटकातील शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो पुन्हा एकदा तुषार यादव. स्ट्राईकला येतो अविनाश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परंतु चेंडू काही व्यवस्थित बॅटवर आलेला नाही आणि लेग बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. 3 षटकाखेर गारगीवरवड संघाची धावसंख्या झाली ती 3 फलंदाज बाद 25.
मुलगा रत्नागिरीत नाही तो ट्रेन येईल. आणि ह्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. एकूण 7 धावा. धावसंख्या झाली ती 32 धावा. लेफ्ट गोलंदाज आहे तो ओमकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडताना चांगला प्रयत्न केला होता. फ्रीडचा चेंडू होता परंतु. आणि 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 34 धावा. एका चांगल्या लय मध्ये दिसतोय तो आता अविनाश. एका षटकाराने त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच उंचावलेला आहे. आणि आता या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो ओमकार. वेगवान गोलंदाज आहे तो ओमकार. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑनसेटच्या दिशेने खेळलेला. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षण करतोय तो अभि. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि वाईट आणि बाईकच्या स्वरूपात एकूण 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 37. खूपच स्वर मारा करतो या षटकामध्ये ओमकार. पुन्हा एकदा. आणि आता मात्र उत्कृष्ट चेंडू. चांगला कमबॅक केलेला आहे तो ओमकार याने. या षटकातील पहिला निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 37. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू नो टाकून 6 धावा म्हणजे 7 धावा मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक म्हणता येईल ओमकाराचा. धावसंख्या कोळंबलेली. धावसंख्या झाली ती 3 फलंदाज बाद 37. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा ओमकार. स्ट्राईकला येतो आक्रमक असा फलंदाज. एका षटकाराने शिकवतोय तो अविनाश. 5वा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करतोय तो अविनाश. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 39. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय अविनाश. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसेटच्या दिशेने खेळलेला आणि उत्कृष्ट झेल बाद होतोय तो अविनाश. वैयक्तिक 13 धावसंख्येवर बाद होतोय. संघाची धावसंख्या झाली ती 4 फलंदाज बाद 4 षटकाखेर 39. ही स्पर्धा पार पडल्यावर नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये आपल्याला पुन्हा याच ग्राउंडवर एक मान्सून ट्रॉफी म्हणून पाहायला मिळणार आहे. 1 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान. त्या स्पर्धेत देखील आकर्षक बक्षिसे असणार आहेत. ती स्पर्धा देखील 1 ग्रामपंचायत पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने tenniscricket.com वर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात येतील. त्यामुळे सर्व संघांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचे षटक घेऊन आले होते तुषार. या अगोदरच्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पंचांच्या डाव्या दिशेने 10-12 बोलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो तो. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑनसेटच्या दिशेने खेळलेला. 1 धाव पूर्ण होते. चेंडूचं क्षेत्ररक्षण उत्कृष्टरित्या केलंय ते स्वप्नील याने. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 40. फलंदाजीसाठी गेलाय तो पप्पन. एका धावेने स्वतःच खातं बोललेलं आहे. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 40. पुन्हा एकदा
आता मात्र उत्कृष्ट फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते ते सीमारेषेवरती पुनः संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 42. 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या षटकातील आक्रमक फलंदाजी करण्याची गरज. म्हणावी तितकी धावसंख्या अजूनही धावफलकावर लागलेली नाहीये, त्यामुळे 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते ती तेजस आणि पपन यांच्या. धावसंख्या झाली ती 44 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. हायेस्ट धावसंख्या झालेली आहे या स्पर्धेतील, कारण अजूनपर्यंत तरी एवढी धावसंख्या झाली नव्हती. आणि विचित्र फटका, रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धाव मिळाल्या आहेत त्या गाडगी वरवडे संघाला. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 47 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला येतो एक आक्रमक फलंदाज पप्पन बोरकर. बघूया 2 चेंडूंमध्ये षटकार लगावतो का. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर झालेला आहे आज गाडगी वरवडे संघाकडून. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा तुषार यादव. आणि क्लीन बॉल झालेला आहे तो तेजस. धावसंख्या झाली ती 48. 49 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे ते 56 रॉकर्स पुन्हा संघासमोर.
सज्ज होतो तो तेजसचा पहिला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते आणि तिथपर्यंत क्षेत्ररक्षण होते ते अविनाश याच्याकडून आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. ते अभियाला एका धावेने स्वतःच संघाचे खाते खोललेले आहे. ते अभियाने हे लक्ष पूर्ण करायचं असेल तर 10च्या सरासरीने धाव बनवाव्या लागतील. 56 रॉकर्स पुन्हा संघाला पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने सुयशाने स्वतःचे खाते खोललेले आहे. संघाची धावसंख्या झाली होती 3 धावा. श्री बसवचे शत 2020 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना गार्गी स्पोर्ट्स वरवडे विरुद्ध 56 रॉकर्स पुणे या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे तो तेजस याने. चांगला कमबॅक म्हणता येईल तेजस याच्याकडून. संघाची धावसंख्या कळवली. धावसंख्या झाली ती केवळ मात्र 3 धावा. पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तेजस. स्ट्राईकला येतो सुयश. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आणि एक धाव पूर्ण केलेली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. यानंतर चालू होणारा सामना अबी 11 रत्नागिरी विरुद्ध आर्या स्पोर्ट्स कासारी. अबी 11 रत्नागिरी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे पुढच्या सामन्याची. यानंतर 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला येतो आता सुयश. आणि आता उत्कृष्ट फटका मारलाय तो कव्हर आणि पॉइंटच्या दरम्यान आणि 2 धावा. 2 धावेने एक षटका अखेर 56 रॉकर्स पुणे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 7 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन येतो तो पप्पन बोरकर. एक चांगला गोलंदाज आहे गार्गी वरवडे संघाचा. स्ट्राईकला येतो अभि यादव. तो देखील उत्कृष्ट फलंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यातील. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. पहिला चेंडू पप्पन याचा. सोड मारा. पंचांचा नो चेंडूचा इशारा झालेला आहे. आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. या चेंडूवर 2 धावा मिळाल्या होत्या. एक नोची परंतु तिसरी धाव घेण्याच्या नादात रनआउट झालेला आहे तो अभि याची जागा घेण्यासाठी जातो तो तुषार. फ्री हिटच्या चेंडूचा सामना करेल. बघूया कशा प्रकारे आपल्या इनिंगची सुरुवात करतोय तो तुषार. धावसंख्या झाली होती 9 धावा. जिंकण्यासाठी अजून 24 चेंडू आणि 40 धावांची गरज.
पहिला चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू, ब्रिजचा चेंडू होता परंतु त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. तो तुषार पुन्हा एकदा बॉलिंग रनवर पोहोचताना पवन पुढचा चेंडू, वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या झाली होती 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीवर पोहोचताना पवन संघाची धाव संख्या झाली होती 10 धावा. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. फुल टच पद्धतीचा चेंडू परंतु काही फायदा होऊ शकला नाही. तो तुषार अजूनही काही त्याचा जम बसलेला नाही. दोन्ही चेंडू त्याला काही समजले नव्हते. एकही चेंडू अजून बॅटवर आलेला नाही. तो तुषार याचा एक आक्रमक असा फलंदाज नक्कीच आहे. एकदा का तो सेट झाला की तो संघाला चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवेल असा फलंदाज. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू, फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि तुषाराच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. या षटकाराने श्री तुषार यांनी स्वतःचं खातं बोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती 16 धावा. या अगोदरचे 2 चेंडू खूप चांगले टाकले होते परंतु आता फुलटॉस चेंडू टाकला तो पवन याने. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या झाली होती 16 धावा. पुन्हा एकदा 12-14 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते तो पवन याचा पुढचा चेंडू तुषार याला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागली होती परंतु चेंडू गेला होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या पळंदिली. धावसंख्या झाली होती 16 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूंमध्ये 6 धावा केले ते तुषार याने. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पवन बोरकर. लेग डिपोरचं अपील झालं होतं परंतु पंचांनी ते फेटाळलेलं आहे. आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू, एक पहिला चेंडू नो स्वरूपाचा टाकला होता, त्यानंतर एक वाईट चेंडू टाकला होता, एक षटकार लगावलं होतं परंतु बाकीचे चेंडू डॉट स्वरूपात टाकून चांगली गोलंदाजी करतो ती पवन. संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, सारखी पद्धतीचा चेंडू आणि खेळलेला चेंडू झाले होते प्रितेश आणि झेलबाद होतो तुषार. 2 षटकातील संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 16 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. कोण गेला आता? बॅट्समॅन कोण ओमकार? बॉलर वैयक्तिक दुसरे संघातर्फे तिसरे षटक घेऊन आलाय तो तेजस बोरकर. पहिल्या षटकामध्ये तेजस पडवळ पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. बघूया हे षटक कशा प्रकारचे टाकतो तो तेजस. 2 षटकातील संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 16 धावा. ओमकार नवीन फलंदाज आलाय तो ओमकार. स्ट्राईकवर सुयश ओपनर बॅट्समन अजूनही मैदानात आहे. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली होती
17 धावा. गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा ठरला होता तो ओंकार. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 17 धावा. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तेजस. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब थ्रो. बॅकअपला देखील कोणी खेळाडू आलेला नाही आणि जिथे एक धाव होती तिथे 3 धाव मिळाले आहेत. ते 56 रॉकर्स पुन्हा संघाला. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 20 धावा. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज. 16 चेंडू 29 धावा. एक रोमांचक पद्धतीचा सामना. 16 चेंडू 29 धावा. स्ट्राईकला सुयश. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तेजस. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू खाली येतो तो पप्पन. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं इथे सुयशाला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 21 धावा. आता स्ट्राईकला होतो ओंकार. आपल्या वैयक्तिक एका धावसंख्येवरती खेळतोय. ओंकार 3 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढचा चेंडू आणि आता मात्र निर्धाव चेंडू. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाली ती 21 धावा. 14 चेंडू 28 धावा. वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. बघा फलंदाजाचा फायदा उठवतात का. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जितका वाऱ्याचा वेग वाढतो तितक्या वेगाने गोलंदाजी करतोय तो तेजस आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या आहेत. आणि पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 3 षटकाखेर 2 फलंदाज बाद 22 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 14 षटक घेणार आहे उज्ज्वल पारकर. उत्कृष्ट फलंदाजी केली होती. आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. स्ट्राईकला तो ओंकार. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला. 1 धाव घेतलेली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 23. 11 चेंडू 26 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर निश्चितच 4 षटकार तरी मारावे लागतील. 11 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो उज्ज्वल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. वाईट चेंडूचा इशारा आणि बाईटच्या स्वरूपात एकूण 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 25 धावा. 11 चेंडू 24 धावा. थोडीशी स्वर गोलंदाजी करतो तो उज्ज्वल. पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू खाली येतो तेजस आणि एका धावेवर समाधान मानावं लागते ते ओंकाराला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 26 धावा. आता स्ट्राईकला येतो पुनर फलंदाज आहे तो सुयश. तो आता स्ट्राईकवर आहे. अजून एकही चौकार को षटकार लगावला नाही आपल्या बॅटमधून. बघूया 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आता कशा प्रकारची फलंदाजी करतो. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूची कडा घेऊन चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या मागे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडूची 1 धाव. धावसंख्या झाली ती 27. 9 चेंडू 22 धावा.
पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते बघूया. उजव्या शाळकीच पद्धतीचा चेंडू वाऱ्याच्या अपोजिट दिशेला फटकाबाजी करतो ते 56 पुणे संघाचे खेळाडू. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 28. 8 चेंडू 21 धावा. जर 2 चेंडूंमध्ये एक षटकार जरी लगावला तरी निश्चितच हा सामना प्रेक्षणीय ठरेल. पुढचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडच्या दिशेने केलेला फटका एकदा पूर्ण होतोय. तेजस चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 30. 7 चेंडू 19 धावा. षटकातील शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धावा. पिच चेंडू परंतु त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. एकदा पूर्ण केलेली आहे. चेंडूची कच्च्या क्षेत्ररक्षण होते प्रीती कडून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 32. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज.
चेंडू 8 धावा. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहुल. स्ट्राईक राहतो आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलेला. एक चेंडू 8 धावा. सामना टाय झाला तर बॉल आउट. एक चेंडू 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि हा सामना गारगी वरवडे संघाने 7 धावेने जिंकलेला आहे. लावले नव्हतं मी येत होता ऐकून. आर्या स्पोर्ट्स कासारी आणि अभिल. विनबाई किती विकेट? विनबाई किती विकेट? विकेट 7 रन्स. 7 रन्स. हॅलो